संत ज्ञानेश्वर माऊलींचं आगमन जे आहे ते सातारा जिल्ह्यात काही वेळातच होणार आहे आणि या निमित्तानं आपण सध्या नीरा नदी पात्रात आहोत आणि आपण पाहू शकतो की प्रशासनाकडून खास करून रेस्क्यू टीम या ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत। या ठिकाणी जे वारकरी आहेत ते मोठ्या प्रमाणात दाखल झाल्यामुळे सध्या महाबळेश्वर ट्रेकर्सची टीम आणि शिरवळ ट्रेकर्स या सध्या ठिकाणी आपल्याला नदी पात्रात पाहायला मिळत आहेत। एकूणच सांगायचं झालं तर नदी पात्रात जो पादुका स्नानाचा सोहळा जो असतो तो पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविकांची या ठिकाणी गर्दी होत असते आणि जिल्हा प्रशासनाने देखील या ठिकाणी पाणी या नदी पात्रात सोडल्यामुळं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या दोन्ही टीमचं विशेष लक्ष जे आहे ते या ठिकाणी आहे आणि जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खरं तर महाबळेश्वर ट्रेकर्स टीम जी आहे किंवा शिरवळ ट्रेकर्स टीम हे विविध कारणातून आपण चर्चेत पाहत असतो। अनेकांचे जीव त्यांनी वाचवलेले आहेत, देवदूत म्हणून यांना ओळखलं जातं। खरं तर आज ही मोठी कामगिरी तुमच्याकडे जबाबदारी दिलेली आहे। काय नेमकं कशा पद्धतीचं आता नियोजन आहे? आम्ही काल सकाळी पहाटेपासून 4 वाजल्यापासून इथं थांबलेलो आहोत। सातारा जिल्ह्याचे आपले कलेक्टर डुडी साहेबांच्या आदेशानुसार शिरवळ रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्स आमची दोन्ही बोट घेऊन 4 वाजल्यापासून कोणताही अनुचित प्रकार घडू नये नीरा नदीपात्रात त्यासाठी आम्ही इथं थांबलेलो आहोत। आता हे तर इथं जे भाविक येत आहेत हे कशा पद्धतीनं आता नियोजन असणार आहे? आता इथं कुठं स्नान वगैरे कशा पद्धतीचं होतं जरा थोडक्यात माहिती? स्नान सकाळपासून 4 वाजल्यापासून चालूच आहे। आतापर्यंत लाखो भाविकांनी स्नान केलं आहे आणि अजून पालखी गेल्यानंतर सुद्धा संध्याकाळपर्यंत स्नान चालू असणार आहे। जोपर्यंत शेवटचं स्नान होत नाही लोकांचं तोपर्यंत आम्ही दोन्ही टीम कार्य करत राहणार इथे। नक्कीच खरं तर मोठी महत्त्वाची कामगिरी म्हणावी लागेल कारण मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते लाखो संख्येनं भाविक या नीरा नदीच्या पात्रामध्ये आंघोळ करण्यासाठी विशेष करून या ठिकाणी येत असतात आणि याच ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सध्या या टीम ज्या आहेत त्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत। कॅमेरामन अभिजित पिसेसह संतोष नालोडे, TV9 मराठी, लोणंद, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।